हात जोडा। आपल्याला देवाला मागायचंय। आपल्याला जर कळलं की नरेंद्र मोदीजी आलेले आहेत वरगवणला, तर आपण मागायला काय जाल की 1 किलो जिलेबी द्या। गावाच्या विकासासाठी काहीतरी योजना मागणार, जशी व्यक्ती तसं मागणार ना। आता देवाजवळ मागायचं तर काय मागायला पाहिजे? सगळ्यात प्रथम आरोग्य दे, आयुष्य दे, सद्बुद्धी दे। आम्हाला जो पैसा येतो आहे आमच्याकडे तो टिकू दे। आजारात जाऊ नको, वाम मार्गाला जायला नको, चोरीला जायला नको, आजारात जायला नको। हॉस्पिटलला खूप जातो ना, तो केव्हा जाणार नाही आहे? एक मातीचा कलश छोटा घरी आणा आणि रोजचा 1 रुपया त्यात टाका। देवाला म्हणा माझ्या कमाईतला 1 रुपया तुला। 1 मुठभर तांदूळ घ्या, आपल्या जेवणातला 1 मुठभर तांदूळ त्याच्यात टाकायचं। देवा माझ्या जेवणातला 1 मुठभर तुला। आधी देवाला बघा, तुमच्याकडे बरकत येईल। एवढा भात केला तरी पोट भरून सगळे खातील, कारण त्याला प्रसादाचं रूप धारण होईल। प्रसाद म्हणून जेवण भोजन केलं पाहिजे। आपण जेवण बनवतो, जेवण बनवताना आपल्या मनात राग असतो, गरीब वादविवाद झालेले असतात, त्या रागामध्ये आपण जेवण बनवतो, त्या राग सगळे त्या अन्नामध्ये जातात। जैसे खाये अन्न वैसा होय मन, म्हणून अन्न हे शुद्ध पाहिजे। मंत्र जपून कणिक भिजवली पाहिजे। ओम भूर्भुवः स्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तुम्ही जर मथुरेला आलेत, किती राग आलात, रिक्षावाला असेल, दुकानदार असेल, तो ओरडत नाही, म्हणतो राधे राधे दीदी, राधे राधे, म्हटलं पैसे द्या किंवा राधे राधे, रस्त्याने बाजूला व्हा। राधे मातेची किमया अलफार अफाट आहे। तुम्हाला 7 दिवस झाले त्याचं श्रवण मिळतंय, कीर्तन मिळतंय, आपण सण साजरे करतो, उत्सव साजरे करतो, पण जर हे यज्ञ नाही झाले तर ते सगळं व्यर्थ असतं। म्हणून हे यज्ञ पूर्णातीच्या रूपात